समाधानी जीवन. आता हा कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही तुमचा स्मार्टफोन, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरत आहात. थोडंसं तुमच्या आजूबाजूला नजर टाकून बघा की तुम्ही किती प्रकारची संसाधनं वापरत आहात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या कामात तंत्रज्ञानाचा किती वापर होत आहे. आज आपल्या प्रत्येक कामात आपण तंत्रज्ञानाचा म्हणजेच टेक्नॉलॉजीचा वापर करतो. तुमचं प्रत्येक काम सोपं करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा सुखसोयी उपलब्ध आहेत. सगळं जग आज टेक्नॉलॉजीच्या विविध माध्यमांमधून जवळ आलेलं आहे. तुमचा स्मार्टफोन तळहातावरच मावतो, पण बँकिंग, शेअर्स, कार बुकिंग, फ्लाईट बुकिंग, ईमेल, व्हिडिओ कॉन्फरन्स, फोन कॉल, टीव्ही रिमोट कंट्रोल्स सगळ्या सोयी त्याच्यावर आहेत. छोट्याशा स्मार्टफोनवर फक्त बोटांच्या तालावर तुम्ही वेगवेगळी कामं करू शकता. इट्स अमेझिंग. तुमचा पत्रव्यवहार आता ईमेलवर होतो. आज तुम्ही जगात कुठेही क्षणार्धात संपर्क साधू शकता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून प्रत्यक्ष बोलूही शकता. तुमचं बरंचसं ऑफिशियल काम तुम्ही घरीच बसून करू शकता. वर्क फ्रॉम होम. इतक्या फॅसिलिटीजमुळं, सुविधांमुळं आपलं डे टू डे लाईफ म्हणजेच आपलं दैनंदिन जीवन किती सुटसुटीत बनलं आहे. आज मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण मोबाईल वापरतात. इट्स अ मल्टीस्क्रीन कल्चर. आज घरात वॉशिंग मशीन तर होत्याच, पण डिशवॉशर पण आहेत. होम ग्राइंडिंग मशीन्स आहेत. आज सगळं सामान घरपोच मिळतं. जेवण बनवायचा कंटाळा आला तर ताज्या जेवणाची सुद्धा होम डिलिव्हरी मिळते. आज शेतकऱ्यांना सुद्धा कामासाठी नवीन टेक्नॉलॉजीज उपलब्ध आहेत. मग हे सगळं असून सुद्धा तुम्ही सुखी किंवा समाधानी आहात का? आता विचार करा की तुमच्या आजी आजोबांच्या काळी या सोयी होत्या का? त्यावेळी एखाद्याच्या जन्माची किंवा मृत्यूची बातमी पोहोचवायची असेल तर ती पत्र पाठवून किंवा प्रत्यक्ष भेटूनच पोहोचत असे. मग जगाने इतकी प्रगती केली तरीही तुम्ही कायम पूर्णपणे आनंदी आहात का? जग जवळ आलंय असं आपण म्हणतो, पण माणसं मात्र दिवसेंदिवस एकमेकांपासून मनानं दूर चालली आहेत. नात्यांमधला संवाद कमी झालाय. जीवनात दररोज कुठला ना कुठला संघर्ष आहे. आपण शरीरासाठी सकस आहार घेतो, व्यायाम करतो, आपली नाती जपण्यासाठी, घरासाठी, मुलांसाठी, जीवन सुंदर बनवण्यासाठी भरपूर मेहनत करतो, पण तरीही आपण खुश नसतो. मग समाधान आणि आनंद कसा मिळणार? प्रश्न अवघड वाटतोय का? याचं कारण आहे ते म्हणजे तुमचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन. प्रत्येकजण यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावत आहे. माफ करा, पण आज प्रत्येकजण या 3 गोष्टींच्या मागेच लागलेला आहे. यश, पैसा आणि प्रसिद्धी. तुम्हाला वाटतंय का की यश, पैसा आणि प्रसिद्धी यामुळे तुम्हाला कायमचा आनंद मिळेल, कायमचं समाधान मिळेल? द आन्सर इज बोल्ड अँड क्लिअर. नो, अजिबात नाही. हे सगळं तुम्हाला मिळालं तरी समाधान मिळेल याची खात्री नाही. मे बी काही वेळेपुरता तुम्हाला यात आनंद मिळेल सुद्धा, पण ते समाधान क्षणिक असेल, कायमचं नाही. इट्स नॉट अ परमनंट हॅपीनेस. थोडा विचार करा. एखादी व्यक्ती कष्ट करून शिक्षणाची पदवी मिळवते. मग नोकरी लागल्यावर समाधान मिळतं का? नाही. मग बढती मिळते, म्हणजेच प्रमोशन हवं असतं. याचा अर्थ असा होतो की जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरी अपेक्षांचं हे चक्र, द व्हील ऑफ एक्सपेक्टेशन्स, कधीच संपत नाही. अँड इट्स इम्पॉर्टंट. ते महत्त्वाचं सुद्धा आहे. त्यामुळे तर जीवनाला गती मिळते. पण हे न थांबणारं चक्र तुम्हाला कायमचं सुखी ठेवू शकत नाही. कुठलीही छोटी मोठी अपेक्षा पूर्ण न झाल्यास तुम्हाला निराशा येऊ शकते. बेसिकली तुमचा आनंद अपेक्षांवर कधीच अवलंबून नसतो.
म्हणूनच जीवनामध्ये मनशांती मिळवणं ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. पटतंय ना? तुम्हाला कुठलीही गोष्ट समंजसपणे करायची असेल तर मुळातच तुमचं मन शांत आणि समाधानी असणं अगदी गरजेचं आहे. ही आपली पायाभूत गरज आहे. पण आज बहुतेकांना असं वाटतं की मनशांती फक्त स्वर्गातच मिळू शकेल. आजच्या जगात आपल्याला जितक्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत तितक्याच जबाबदाऱ्यांचं ओझं सुद्धा प्रत्येकावर आहे. मला कल्पना आहे की आनंदी राहा, समाधानी राहा म्हणून सांगणं जितकं सोपं आहे तितकंच ते प्रत्यक्षात अनुभवणं सोपं नाही. माणसानं घड्याळं बनवली आणि घड्याळांच्या त्या चक्रात माणूस स्वतःच अडकला. आज जो थांबला तो संपला या सुविचाराला समाजानं अविचाराचं स्वरूप दिलं आहे. प्रत्येकजण घड्याळाच्या तालावर चालत आहे आणि आता ती काळाची एक अपरिहार्य गरज बनली आहे. तुम्हाला जर स्वतःसाठी वेळच मिळत नसेल तर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी कसा वेळ देणार, असा बहुतेकांना प्रश्न पडत असेल. आपल्याला ऑफिसमधून परत यायला वेळ होतो. मग सकाळी लवकर कसं उठणार? शरीराची आधी दमछाक झालेली असते. आपला स्मार्टफोन इतका स्मार्ट आहे की तो आपल्यालाच कंट्रोल करतो. तो तुमच्यापेक्षा तुमच्या बॉसचंच ऐकतो. कुठल्याही क्षणी तुम्हाला ऑफिसमधून मेसेज येऊ शकतो आणि त्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही. त्यामुळं शरीरानं घरात असाल तरी मनानं मात्र उदरनिर्वाहाच्या जबाबदारीतच तुम्ही गुंतलेले असता. आजकाल बऱ्याच कुटुंबामध्ये पती आपल्या पत्नीला किंवा पत्नी आपल्या पतीला आणि दोघेही आपल्या मुलांकडे लक्ष पुरवू शकत नाही. आपण राहण्यासाठी कर्जावर फ्लॅट घेतो, कर्ज भरण्यासाठी मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारतो, त्या निभावण्यासाठी दररोज तासनतास ट्रॅफिकमधून प्रवास करतो आणि ऑफिसला जातो. प्रवास सुखकर व्हावा म्हणून कर्जावर गाडी घेतो आणि हा सगळा खटाटोप सांभाळायचा म्हणून दिवस रात्र अतिरिक्त जबाबदाऱ्या घेऊन अस्वस्थ होतो. जवळजवळ सगळ्यांच्याच आयुष्यावर कमी जास्त प्रमाणात असा प्रभाव दिसून येतो. आजचं जग स्पर्धात्मक आहे आणि म्हणूनच आनंदाच्या या मार्गावर आपल्या संवेदनांचं, परिस्थितीचं, भावनांचं, विचारांचं व्यवस्थापन करण्यासाठी मुळातच आपली जीवन पद्धती समाधानी कशी बनवता येईल याचं कौशल्यही गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. रात्र आहे तर दिवस आहे, दुःख आहे तर सुख आहे, जगात वाईट आहे तर चांगले सुद्धा आहे. विद्युत प्रवाहावर अमर्याद साधनं चालतात, पण तीच वीज जोराचा झटकाही देते. तुम्हाला वेळ दाखवणं हे घड्याळाचं वैशिष्ट्य आहे, पण वेळेशी प्रामाणिक राहणं हे तुमचं कौशल्य आहे. आजच्या डिजिटल युगात आपल्यासमोर इतकी प्रलोभनं आहेत की त्यामध्ये आपण स्वतःला किती गुरफटून घेतो याचं आपल्याला भान राहत नाही. वास्तविक पाहता आपण आपल्या वेळेचं आणि जबाबदाऱ्यांचं अगदी प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकतो. पण त्याआधी आपली मौल्यवान वेळ आपण कोणकोणत्या कामात खर्च करतो याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आज जगाच्या पाठीवर आपण एक सर्वात प्रगत पिढी आहोत आणि इथून पुढे येणाऱ्या पिढ्याही प्रगतीची नवनवीन शिखरे गाठतील या शंकाच नाही. पण याबरोबरच समाजात अनेक विकृतीही जन्माला आल्यात. आपलं प्रत्येक काम सोपं करण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत, पण त्या जाणीवपूर्वक वापरल्या नाही तर त्याच तुमच्या प्रत्येक कामात व्यत्यय बनतील. तुमच्या मूळ हेतूपासून तुमचं पूर्ण दुर्लक्ष करतील. ही जाणीव वेळच्या वेळी झाली नाही तर या सुविधाच तुमच्या आशा आकांक्षा उद्ध्वस्त करू शकतात. आज कम्युनिकेशन म्हणजेच संवादाचं प्रत्येक साधन असंख्य संधी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. इंटरनेटवर तुम्हाला अमर्याद माहिती उपलब्ध आहे, पण त्याचा पद्धतशीर वापर करायची जाण असेल तरच आपण आपला हेतू साध्य करू शकतो.
बहुतेक जण आज डिजिटल डिस्ट्रॅक्शनमुळे नको त्या मार्गावर वाहत चाललेत. सोशल मीडिया, गेम्स, प्रँक, ह्युमर प्रोग्रॅम्स, गलिच्छ विवेकबुद्धीचे कार्यक्रम, मूर्खपणाचे शॉर्ट व्हिडिओज या सगळ्या अर्थशून्य मनोरंजनामध्ये बहुतेक जण तासनतास दिवस रात्र आपला मौल्यवान वेळ खर्च करत असतात. काही लोकांना त्याच बातम्या परत बघण्याची किंवा ऐकण्याची फार सवय असते आणि त्यात त्यांना रस असतो. आपली शाळा, कॉलेज किंवा नोकरी धंद्याकडे दुर्लक्ष करून तासनतास गेमिंग, सोशल मीडिया किंवा निरर्थक व्हिडिओज आणि आर्टिकल्स यामध्ये वेळ घालवायची बऱ्याच जणांना सवय लागलेली असते. काही जणांना निरर्थक चॅटिंगची तर काही जणांना तासनतास मित्रांबरोबर फोनवर गप्पा मारायची सवय असते. मनोरंजन गरजेचंच आहे, बातम्याही गरजेच्या आहेत. सोशल मीडियावर लोकांशी कनेक्ट राहणं काही अंशी गरजेचं आहे, पण या सगळ्यासाठी तुम्ही अगदी झोपून देऊन दिवस रात्र वेळ घालवणं गरजेचं आहे का? त्यातून तुम्हाला प्रत्यक्षात काय साध्य होतंय याचा थोडा वास्तववादी विचार करा. या तुमच्या भ्रामक आणि नापीक कल्पना विश्वातून बाहेर पडणं गरजेचं आहे. जितक्या लवकर या मोहजालातून बाहेर पडाल तितक्याच लवकर वास्तवात जगायला सुरुवात कराल. आपलं शाळा कॉलेजातील वेळापत्रक आठवा. नोकरीचा अनुभव असेल तर ऑफिसच्या कामाचं व्यवस्थापन कसं करतात ते लक्षात घ्या. अगदी आपले आई वडील किंवा आजी आजोबा वेळेचं नियोजन कसं करायचे ते आठवा. वेळेच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काही विशेष असं शिकण्याची गरज नाही, फक्त काही छोट्या छोट्या सवयी लावण्याची गरज आहे. शाळा कॉलेजात आपण वेळापत्रकाप्रमाणे उपस्थिती लावायचात. ठरलेल्या वेळेत परीक्षा द्यायला आपण शिकलो. नोकरीच्या ठिकाणी प्रोजेक्टचं प्लॅनिंग करायला शिकलो आणि घरातल्याच वरिष्ठांकडून कदाचित प्रत्येक गोष्टीचं नियोजन कसं करायचं हे शिकलो. एक लक्षात घ्या की नियोजन केल्याशिवाय कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही. अगदी किचनमध्ये चहा बनवायचा असेल तर आधी पाणी उकळलं, मग त्यात चहापूड घातली, मग साखर घातली, दूध, असं सगळं नियोजनबद्ध झालं तरच चहा चांगला होईल. तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडीचं स्टिअरिंग, ब्रेक, ॲक्सिलेटर, तुमचे हात, पाय आणि नजर या सगळ्यात सुसूत्रता असेल तरच गाडी व्यवस्थित चालवता येईल. नको त्या वेळेला ब्रेक दाबलात, गिअर बदललात किंवा ॲक्सिलेटर वाढवलात तर काय होईल ते तुम्हाला माहीतच आहे. ऑफिसमधील कामाचं नियोजन करायला आपण नवनवीन फॅसिलिटीज वापरतो. डेटा मॅनेजमेंटसाठी स्प्रेडशीट वापरतो. प्रोडक्टिव्ह सॉफ्टवेअर्स वापरतो. घरातील वरिष्ठ मंडळी त्यांच्या गोष्टींचं नियोजन ज्या पद्धतीने एका छोट्याशा पॉकेट डायरीवर किंवा दिनदर्शिकेवरती लिहून ठेवायचे ते तुम्ही अनुभवलं असेलच. मग जसं ऑफिसच्या कामांसाठी आपण नियोजन करू शकतो तसंच आपल्या वैयक्तिक आयुष्यात का करू शकत नाही? नियोजन म्हटल्यावर फक्त शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्येच असतं असं नाही. आपल्या वैयक्तिक नियोजनाकडे लक्ष न देता फक्त मोकळ्या वेळेच्या उपभोगातच वेळ घालवलात तर जीवनामध्ये सुसूत्रता येणार नाही. बहुतेक जण ऑफिसच्या जबाबदारीमुळे वैयक्तिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या पेंडिंग राहिल्या तर ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाही. समोर कामांचा ढीग असला तरी आपलं लक्ष मात्र वेगवेगळ्या कामांच्या प्लॅनिंगमध्येच गुंतून जातं. अशा वेळी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावहारिक दोन्ही जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पूर्ण होत नाहीत. त्यामुळं निश्चिंत झोपसुद्धा लागत नाही आणि झोप लागत नाही म्हणून ऐन कामाच्या वेळी कंटाळा येतो. अशा मिसमॅनेजमेंटमुळे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य डळमळू शकतं. जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांची काळजी आणि भीती वाटू लागते. मग हे सगळं टाळायचं असेल तर पुढचे
3 नियम तुम्हाला मदत करतील. नियम पहिला, प्रत्येक कामाची प्रायोरिटीजनुसार प्राधान्यानुसार यादी बनवा. नियम दुसरा, प्रत्येक काम करायचा वार, वेळ आणि कालावधी निश्चित करा. ETA ठरवा, म्हणजेच एस्टिमेटेड टाइम अलोकेशन करा. आणि नियम तिसरा, ठरवलेल्या वेळातच काम पूर्ण करा. दॅट्स इट. हे नियोजन किती प्रभावीपणे करताय आणि पार पाडताय यावर तुमचं मनस्वास्थ्य अवलंबून आहे. तुमचं नियोजन चुकू शकतं, वेळोवेळी बदलू शकतं, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे वेळोवेळी केलेला प्लॅन असतो आणि त्यामुळे बऱ्याच अंशी तुमचा गोंधळ कमी होतो. प्रत्येक कामात एकाग्रता वाढते. तुमच्या या अनडिवायडेड अटेन्शनमुळेच प्रत्येक काम वेळेच्या वेळी आणि कदाचित वेळेच्या आधीसुद्धा पूर्ण होऊ शकतं. आता वैयक्तिक जीवनामध्ये कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं आणि नक्की काय काय महत्त्वाचं आहे याचंही भान असणं महत्त्वाचं आहे. घरात शांती हवी असेल तर घरातल्या प्रत्येकाला वेळ देणं गरजेचं आहे. एक कुटुंब सुखी राहण्यासाठी पती पत्नी दोघेही अविरत कष्ट घेत असतात. मुलं आणि वरिष्ठ आपापल्या विश्वात गुंग असतात. आपलं घरात लक्ष नसेल, इतरांच्या कष्टाची आपल्याला जाणीव नसेल तर नको त्या कारणांवरून ताण निर्माण होऊ शकतो. म्हणून आपलं प्लॅनिंग करताना फॅमिलीबरोबर फिरायला जाणं, शॉपिंग करणं, एखादा सिनेमा बघणं, मुलांशी गप्पा मारणं, थोडंफार खेळणं, अशा पर्सनल गोष्टींना आपल्या नियोजनामध्ये स्थान असणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्यांदाच असं नियोजन करत असाल तर तुमच्या सगळ्या रखडलेल्या कामांची यादी करा. तुमचं सरकारी काम रखडलं असेल, एखादा बँकेचा व्यवहार रखडला असेल, गाडीचं सर्व्हिसिंग पेंडिंग असेल, काही बिलं पेंडिंग असतील, मुलांचं वॅक्सिनेशन पेंडिंग असेल, हेल्थ चेकअप पेंडिंग असेल, एखादी वस्तू रिपेअर करायची पेंडिंग असेल किंवा आणखी कुठलाही व्यवहार रखडला असेल. समजा अशी बरीच वेगवेगळी कामं पेंडिंग असू शकतील, पण चिंता करू नका. फक्त त्यांचं प्राधान्य लक्षात घ्या आणि त्यांची वेळ ठरवा. या सगळ्या कामांची लिस्ट बनवायला म्हणजेच शेड्यूल करायला तुमच्या स्मार्टफोनवर किंवा लॅपटॉपवर कितीतरी स्मार्ट ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला सोपं वाटेल त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही याची नोंद करू शकता. त्याचबरोबर तुम्ही घरी एखादा फळा वापरू शकता किंवा ते शक्य नसेल तर एखादी फक्त कामांची यादी असलेली छोटी वही बरोबर ठेवू शकता. तुम्ही डिजिटल रेकॉर्ड ठेवणं कधीही चांगलंच, पण फळा वापरलात तर ती यादी नेहमी तुमच्या डोळ्यासमोर राहील किंवा वहीवर लिहिल्यामुळे ती तुम्हाला लगेच बघता येईल. अशा प्रकारे प्रत्येक कामांचं पूर्वनियोजन केल्यामुळे त्यातला गोंधळ निघून जाईल आणि आत्मविश्वाससुद्धा वाढेल. शक्यतो यासाठी संध्याकाळची किंवा झोपायच्या आधीची वेळ निवडलीत तर तुमचे प्लॅन्स तुम्हाला पूर्ण लक्षात राहतील आणि कुठल्याही कामाबद्दलचे तुमचे विचार तुम्हाला रात्री परत परत सतावणार नाहीत. त्यामुळे तुमची झोपसुद्धा शांत लागेल. यापुढे जाऊन तुम्ही वेळच्या वेळी ही कामे पूर्ण करून फळ्यावरून पुसून टाकाल किंवा वहीतील नोंदींवर काट माराल, तेव्हा राहिलेल्या कामांची छोटी लिस्ट बघून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. उरलेल्या कामांना पूर्ण करण्याचा उत्साह वाढेल. मग शक्यतो ठरवलेल्या वेळेआधीच तुम्ही आपली सर्व कामं पूर्ण कराल. कदाचित तुम्ही पुढच्या 3 आठवड्यांसाठी कामांचं प्रयोजन केलं असेल, पण तुम्ही ते 2 आठवड्यातच पूर्ण केलं तर तुम्हाला बराच मोकळा वेळही मिळेल. या मोकळ्या वेळात तुम्ही फॅमिलीबरोबर काही विशेष मनोरंजनाचा प्लॅन करू शकता. या छोट्याशा खबरदारीमुळेच तुमचं वैयक्तिक जीवन नक्कीच तणावमुक्त व्हायला मदत होईल आणि वैयक्तिक जीवन तणावमुक्त झाल्यावर तुमच्या ऑफिशियल कामामध्ये सुद्धा तुमचं पूर्ण लक्ष लागेल आणि तुमच्या कामाचा परफॉर्मन्स नक्कीच सुधारेल.
ऑफिशियल काम असो किंवा पर्सनल काम, त्याचं व्यवस्थापन अपरिहार्य आहे आणि ते जाणीवपूर्वक केलं तरच तुम्ही समाधानाने म्हणजे फ्री माइंडली राहू शकाल. आता एक लक्षात घ्या की एकदा तुम्हाला तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल कामाची नियोजनबद्ध यादी करायची सवय लागली तर पुढे तुम्ही अगदी छोट्या छोट्या कामांपासून ते तुमच्या भविष्यातील लक्ष्य म्हणजेच लॉंग टर्म गोल्सचा सुद्धा प्लॅनिंग स्प्रेडशीटवर आणि इतर मॉडर्न सॉफ्टवेअर्समध्ये करू शकता. तुमच्या प्रत्येक मिनिटाचं काम, प्रत्येक तासाचं काम तुम्ही आधीच प्लॅन करू शकता. तुमच्या मीटिंग्स, फोन कॉल्स, कामाची वेळ, जेवणाची वेळ, व्यायामाची वेळ, मेडिटेशनची वेळ, इतरांना भेटण्याची वेळ, या सगळ्याची टू डू लिस्ट नेहमी प्रिपेअर करणं तुमच्याच हिताचं आहे. तुमचे लॉंग टर्म गोल्स जसं की तुमचं शिक्षण आणि त्याला लागणारा खर्च, पदवी परीक्षेची तयारी, बढतीसाठीचं उच्च शिक्षण, व्यवसाय उभारणी, घर खरेदी करणं, गाडी खरेदी करणं, लग्न, मुलं, मुलांचं शिक्षणाचा खर्च, पैशांची गुंतवणूक, इन्शुरन्स पॉलिसी, अशा सगळ्याच गोष्टींचं प्लॅनिंग स्प्रेडशीट्सवरती करू शकता. हे अगदी ऑफिसमधल्या प्रोजेक्ट प्लॅनिंगसारखं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी साधारण 10 वर्षांनी किती खर्च लागेल त्या रकमेचा आत्ताच विचार केला तर दर महिन्याला तुम्ही अतिशय किरकोळ गुंतवणुकीचा प्लॅन 10 वर्ष आधीच बनवला तर 10 वर्षांनंतर ती रक्कम अगदी सहज तयार होईल. मग ऐनवेळी अचानक कर्ज काढण्याची गरजच पडणार नाही. अशा प्रकारे जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या आर्थिक आणि अपेक्षित गोष्टींचं गणित आधीच करून नियोजन केलं तर तुम्हाला कदाचित अचानक येणाऱ्या अडचणींना तोंड देणं सोपं जाईल. फक्त हे करत असताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे सगळं प्लॅनिंग तुम्ही फक्त जीवन सोपं होण्यासाठी करताय. त्यामुळे वर्तमानाचं भान ठेवून कुठलीही अवास्तव गोल्स प्लॅन करू नका. भविष्याच्या चिंतेत वर्तमान खराब करू नका. आपल्या भविष्यातील गरजांचं भान असण्यासाठी आणि त्यांची तयारी करण्यासाठी हा खटाटोप आहे. त्या अपेक्षांच्या बंधनात अडकण्यासाठी नाही. इथे महत्त्वाकांक्षेपेक्षा व्यावहारिक नियोजनाला महत्त्व द्या. बहुतेक लोक अवाजवी महत्त्वाकांक्षा बाळगतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. फक्त काम काम आणि काम यात आजचा वर्तमान दिवस जगणंच ते विसरून जातात. एवढं करून सुद्धा ठरवल्याप्रमाणे अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मग पूर्ण खचून जातात. या विचारसरणीला काहीच अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये अनिश्चितता ग्राह्य धरून फक्त आजच्या अंदाजानुसार आपला प्लॅन चांगला बनवणं आणि त्यावर मोकळ्या मनानं काम करणं एवढंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण भविष्यातील गोष्टींचा अंदाज लावून आपल्या योजना बनवल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे कमी होतात. आपलं दैनंदिन जीवन सुखी बनवणं हाच या नियोजनामागचा हेतू असणं गरजेचं आहे. भविष्य नेहमीच अनिश्चित असतं. जगात फक्त बदल कायम राहतो. त्यामुळे फक्त प्लॅनिंग करणं आणि त्याच्यानुसार कार्य करत राहणं हेच तुमच्या हातात आहे. पण भविष्यातील घटना तुम्ही ठरवल्याप्रमाणेच घडायला हव्यात असा हट्ट तुमच्या एकूणच आरोग्याला घातक ठरू शकतो. हे लक्षात ठेवा. जीवन खूप सुंदर आहे. त्याला सुंदरच बनवायचा प्रयत्न करा. आपण वेळेचं व्यवस्थापन आणि त्याची गरज थोडक्यात समजावून घेतली. यापुढे जाऊन हा फक्त सुविचार म्हणून सोडून देऊ नका. या मूलभूत व्यवस्थापनाची सवय लावणं गरजेचं आहे. मग जसजसे तुम्हाला याची चांगले परिणाम दिसून येतील, तुमचा व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन बनेल, तसतसे टाईम मॅनेजमेंटवर
पुढे अभ्यास करून तुम्ही नवनवीन पद्धती वापरून बघू शकता. आता आपल्या जीवन पद्धतीत काय काय बदल करू शकतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. जग मायावी आहे. इथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी, नवीन वस्तू, नवीन साधनं, नवीन चालीरीती जन्म घेतात आणि आपल्याला प्रत्येक नवीन गोष्टीचं आकर्षण असू शकतं. तसंच ज्या वस्तूंची गरज राहिलेली नाही, ज्या वस्तूंचा वापर होत नाही, त्या उगाचच सांभाळून ठेवायचा बऱ्याच जणांचा स्वभाव असतो. तुमच्या घरात असलेल्या किती वस्तूंचा तुम्ही प्रत्यक्षात वापर करता? किती गोष्टी बरेच दिवस न वापरता तशाच पडून आहेत? किती वस्तूंचा साठा उगाचच स्टोरेजमध्ये ठेवलाय? या वस्तूंचा आपल्याला दैनंदिन जीवनात काही उपयोग आहे का याचा विचार करा. प्रत्येक वस्तूमध्ये उगाचच मन गुंतवून ठेवणं गरजेचं नाही. घरामध्ये जितक्या जास्त वस्तू असतील तितकं त्यांना परत परत साफ करणं, अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी परत परत जागच्या जागी ठेवणं, अशा वाढीव कामाला आपण आमंत्रण देत असतो. त्यामुळंच वर्तमानात तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे ते लक्षात घ्या. ज्या गोष्टींचा वापरच होत नाही त्या गोष्टी, त्या वस्तू विकून टाका किंवा शक्य असेल तर त्या दान करणं फायद्याचं ठरेल. घरामध्ये जितकी मोकळी जागा असेल तितकी खेळती हवा राहील. सुटसुटीत घर प्रशस्त दिसेल आणि तुम्हाला उगाचच उठाठेव करायची गरज लागणार नाही. तुमचे वापरात नसलेले जुने कपडे, जुनी भांडी, वापरात नसलेल्या जुन्या वस्तू घरातून काढून टाकल्या तर घर अगदी टिपटॉप ठेवायला मदत होईल. स्वच्छता राहील. घर आवरत असताना घरात उगाचच पसारा पडलाय, या वस्तूंचा कुणीच वापर करत नाही, मग हे दररोज का आवरायला लागतंय, असा सहज मनात विचार कायम येत असेल. आपण लहान मुलांची खराब झालेली खेळणी उगाचच चांगल्या खेळण्यांसोबत नेहमी ठेवत असाल. पण तुम्ही ध्यान दिलं तर लक्षात येईल की एका वेळी एकच खेळ पुरेसा असेल. पण नवीन जुन्या खेळण्यांचा संपूर्ण साठा मुलं घरभर अस्ताव्यस्त पसरवत असतात. जुने वापर बंद झालेले कपडे तुमच्या स्टोरेजची उगाचच जागा खातात आणि वापरातले कपडे घेताना ते जुन्या कपड्यांबरोबर विस्कटतात. आपण दररोज असे विस्कटलेले कपडे, खेळणी, भांडी, वस्तू परत परत आवरण्यात आपला वेळ खर्च करत असतो. हे विनाकारण करावं लागणारं वाढीव काम तुमचा वेळ आणि तुमचं कष्ट हे दोन्हीही वाया घालवतं. घर जितकं सुटसुटीत ठेवाल तितकं त्याला आवरणं आणि स्वच्छता ठेवणं, हायजीन ठेवणं, देखरेख करणं सोपं होईल आणि नसतं काम कमी होऊन आराम मिळेल. छोट्या छोट्या गोष्टींचा ताणतणाव वाटणार नाही. घरात, ऑफिसमध्ये आणि बागेमध्ये सोबत राहणाऱ्या जितक्या वस्तू कमी होतील तितकं डिस्ट्रॅक्शन कमी होईल आणि महत्त्वाच्या कामांमध्ये एकाग्रता वाढेल, मन रमेल. आता याचा अर्थ असाही नाही की तुमच्या चांगल्या आठवणी जपणाऱ्या वस्तू, तुम्हाला हंगामाप्रमाणे लागणाऱ्या वस्तू ठेवू नका. तुमच्या लग्नाचा अल्बम, ड्रेस, उत्सवामध्ये लागणारी साधनं, टूलबॉक्स, थंडीचे कपडे, पावसाळ्यातील रेनकोट, छत्र्या अशा फक्त परत वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही एका वेगळ्या स्टोरेजमध्ये व्यवस्थित पॅक करून त्याला अगदी लेबल्स लावून व्यवस्थित ठेवू शकता. वेगळ्या स्टोरेजमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या रोजच्या कामात या सीझनल वस्तूंचा अडथळा येणार नाही. काही वस्तू आपल्या दीर्घकाळाच्या आनंदी आणि सकारात्मक विचार जपायला मदत करतात. अशा वस्तू आपल्याला एकटेपणाची जाणीव होऊन देत नाहीत, आपल्याला आनंदी राहायला मदत करतात, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जपायला मदत करतात. म्हणून तुमचा मिनिमलिस्टिक ॲप्रोच महत्त्वाचा आहे, पण त्यात थोड्याफार प्रमाणात लवचिकता असणंही गरजेचं आहे. आपण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे सगळं जग घड्याळाच्या तालावर चालत आहे. मी ज्यावेळी पहिल्यांदा मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा अनुभव घेतला
तेव्हा सगळे लोक आजूबाजूला चालत होते, पण त्यांच्या चालण्याचा वेग आणि माझ्या सहज चालण्याची गती यात लक्षणीय फरक जाणवला. मुंबईच्या लोकांचं चालणं त्यांच्या पायावर नाही, तर त्यांच्या अस्वस्थतेवरती अवलंबून आहे. सतत वेळेचं बंधन त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ही गती आणि असं व्यवस्थापन कौशल्य महत्त्वाचं आहे. आजच्या जगात सक्षम टिकून राहण्यासाठी बहुतेकांना ते अपरिहार्य देखील असेल. पण या दैनंदिन गरजांचं व्यवस्थापन करताना स्वतःला वेळ द्यायला विसरू नका. नाहीतर साचेबद्ध आयुष्य जगलात तर आपण माणूस नाही तर मशीन बनून जगत आहोत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मग इतक्या प्रगतीचा, संसाधनांचा आपल्याला काय उपयोग? पृथ्वी तलावर राहणाऱ्या असंख्य प्राण्यांमध्ये फक्त माणूसच अशी प्रगती करू शकला. पण ती प्रगती तुम्हाला माणूस म्हणून सुखी समाधानी जीवन बहाल करत नसेल तर आपल्या मनुष्य असण्याला काही अर्थ नाही. म्हणूनच स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी व्यायामाला वेळ द्या. मनस्वास्थ्यासाठी ध्यान करा. आहारात सात्विकता असू द्या. योग्य तेवढी विश्रांती घ्या. चित्रकला, गायन, संगीत, फोटोग्राफी, स्वतःचं लेखन, पुस्तक वाचन, खेळ, मार्शल आर्ट, बॉडी बिल्डिंग, स्विमिंग असे तुम्हाला आवडतील ते छंद जपा. नाहीतर तुमच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे कदाचित तुमच्याकडे मोकळा वेळ राहील, पण या वेळेत काय विरंगुळा करायचा तेच समजणार नाही. त्यामुळं जीवनाचा स्वच्छंद आनंद घ्यायला शिका, तरच आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक होईल. या भागात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात आपलं आरोग्य जपण्यासाठी. शुभेच्छा.